we have finished classification of the plants in the last lecture. So today we are going to start with the new chapter from science part 2, that is 7th chapter from our science book, and that is nothing but the energy flow in an ecosystem. Energy flow in an ecosystem. Now what is meant by energy flow? We all know there are thousands of living organisms present on the earth, that is plants or animals and many other different types of the organisms. All these organisms requires energy for their survival. सगळ्या ऑर्गॅनिझम्सला आपल्या ह्या पृथ्वीवरती खूप सारे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत, म्हणजे प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, आहे की नाही, आणि बाकीचे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत नाही का, लाईक मायक्रो ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील. ह्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सला आवश्यकता असते एनर्जीची. विदाउट एनर्जी दे कांट सर्वाइव्ह, म्हणजे एनर्जी शिवाय ते सर्वाइव्ह करू शकत नाही. आणि मग जर ते सर्वाइव्ह करू शकत नसतील तर ही एनर्जी त्यांच्या लाईफचा, त्यांच्या लाईफ सायकलचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. मग ही एनर्जी कशा प्रकारे मिळते त्यांना, किंवा ह्या आपल्या अर्थवरती ही एनर्जी फ्लो कशा प्रकारे होते? कारण आपल्या पृथ्वीवर येणारी संपूर्ण एनर्जी ही सनकडनं येते. सन इज द ओनली सोर्स ऑफ एनर्जी फ्रॉम वी कॅन डायरेक्टली गेट द एनर्जी. मग तीच सनकडनं आलेली एनर्जी ही संपूर्ण ऑर्गॅनिझम्सला, जेवढे टाईप्सचे ऑर्गॅनिझम्स आपल्या ह्या अर्थवरती प्रेझेंट आहेत त्या ऑर्गॅनिझम्सला ट्रान्सफर होत असते. मग ही एनर्जी कशा प्रकारे ट्रान्सफर होते, ह्या एनर्जीचा फ्लो कशा प्रकारे होतो, हेच तुम्हाला या धड्यामध्ये शिकायचं आहे. एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टम. आता एनर्जी फ्लो म्हणजे कळला, एनर्जी फ्लो म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल जर सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर प्लांट्स सनकडनं एनर्जी घेतात आणि प्लांट्स त्यांचं फूड प्रोड्यूस करतात. प्लांट्सचं जे फूड आहे, बरोबर ना, ते प्लांट्स त्यांच्या बॉडीच्या व्हेरियस पार्ट्समध्ये स्टोअर करतात, जसं की फ्रूट्स असतील, आणि मग ते आपण खातो. व्हेजिटेबल्स असतील ते आपण खातो. सो आपल्याला मिळालेली एनर्जी कुणाकडनं आली? बेसिकली प्लांट्सकडनं. किंवा समटाईम्स जर आपण नॉन व्हेजिटेरियन असतो तर आपण नॉनव्हेज खातो, मग त्यांच्या बॉडीमध्ये आलेली एनर्जी सुद्धा प्लांट्सकडनंच आलेली असते बेसिकली. मग होतंय काय की ही जी एनर्जी आहे ती प्लांट्सकडनं, ॲनिमल्सकडनं आपल्याला मिळते, त्यांना मिळाली सनकडनं वगैरे प्लांट्सला, बरोबर. मग आता हा एनर्जीचा फ्लो झाला. तुम्हाला शिकायचंय काय की ही एनर्जी इकोसिस्टीम मध्ये कशा प्रकारे फ्लो होते. ही एनर्जी इकोसिस्टीम मध्ये कशा प्रकारे फ्लो होते. सो लेट्स सी व्हॉट इज मीन्ड बाय इकोसिस्टीम फर्स्ट. कारण तुम्हाला एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम पाहायचं आहे. एनर्जी फ्लो मी तुम्हाला सांगितलं की एनर्जी ट्रान्सफर कशी होते आपल्या ह्या अर्थवरती. आता तुम्हाला काय शिकायचं आहे अजून, तर इकोसिस्टीम म्हणजे काय शिकायचं. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन्ड बाय ecosystem. Now we all know there are ecosystem. What is meant by ecosystem? Okay, there are two types of the factors present on the earth, okay, or present in any area. Types of factors on earth, okay, that is biotic factors and abiotic factors. Biotic factors and abiotic factors. आपल्या या पृथ्वीवरती बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स दोन्ही प्रेझेंट असतात. थोडक्यात सजीव आणि निर्जीव. फॉर एक्झाम्पल जर बोलायचं झालं तर प्लांट्स, ॲनिमल्स हे बायोटिक फॅक्टर्स आहेत. सॉइल झालं, वॉटर झालं, हे अबायोटिक फॅक्टर्स आहेत. बायोटिक फॅक्टर्स हे जरी लिव्हिंग असले तरी ते डिपेंड आहेत अबायोटिक फॅक्टर्सवरती. विदाउट द अबायोटिक फॅक्टर्स दे कांट सर्वाइव्ह. म्हणजे पाण्याशिवाय, सॉइल शिवाय आपण सर्वाइव्ह करू शकत नाही. अबायोटिक फॅक्टर्सही तितकेच इम्पॉर्टंट आहे बायोटिक फॅक्टर्सच्या सर्वायवलसाठी. कोणताही पर्टिक्युलर एरिया जो असतो त्या पर्टिक्युलर एरियामध्ये बायोटिक फॅक्टर्स असतात आणि अबायोटिक फॅक्टर्स असतात. यांनी मिळून इकोसिस्टीम बनते एका पर्टिक्युलर एरियामध्ये. सो बायोटिक फॅक्टर्स अँड
factors in a particular area forms an ecosystem. म्हणजे थोडक्यात all plants and animals in a particular area with their surroundings is called an ecosystem. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये असणारे प्लांट्स आणि ॲनिमल्स आणि त्यांचं सगळं सराउंडिंग म्हणजे अबायोटिक फॅक्टर्स यांनी मिळून काय बनते इकोसिस्टम बनते. बायोटिक फॅक्टर्स and abiotic factors in a particular area together forms an ecosystem. लक्षात घ्या तुमच्या बुक्स मध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये बट दे हॅव आस्क्ड सम क्वेश्चन देयर. You can see in your books what is meant by ecosystem. I have given what is meant by ecosystem. They have also asked which are the types of ecosystem. I am going to tell you those types of the ecosystem also. So मागचं सगळं आपण कव्हर करून पुढे जातो. That is very important. We are not directly starting from this chapter. We are also studying what we have learned, what we have studied in the previous chapter. Okay? So one more definition is there for ecosystem. I will tell you. All plants and animals in a particular area with their surrounding forms an ecosystem. For example, I will tell you. Classroom is also an ecosystem, small ecosystem. Classroom मध्ये काय काय सांगा चला पटकन. क्लासरूम मध्ये टीचर आहे, क्लासरूम मध्ये स्टुडंट्स आहेत. सो आपण झाले बायोटिक फॅक्टर्स. बेंचेस आहेत अबायोटिक फॅक्टर, एअर आहे अबायोटिक फॅक्टर, लाईट्स अबायोटिक फॅक्टर. सो ही सुद्धा एक प्रकारची काय इकोसिस्टम, एक छोटीशी इकोसिस्टम आहे. आपला विलेज ही सुद्धा एक छोटीशी इकोसिस्टम असू शकते. बट जनरली आपण यांना असं इकोसिस्टम कन्सिडर करत नाही. तुम्हाला जर सांगायचं झालं तर अगदी सोप्या भाषेमध्ये एखादा तलाव आहे, एखादा छोटासा पॉन्ड आहे, तलाव आहे. त्या तलावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, फिश वगैरे असते. मग ते झाले बायोटिक फॅक्टर्स. आणि तिथे पाणी असतं अबायोटिक फॅक्टर्स. हे बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स यांच्यामध्ये कंटिन्युअसली इंटरॅक्शन होत असतं विदिन अ इकोसिस्टम. त्या इकोसिस्टममध्ये बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्समध्ये कंटिन्युअस काय होत असतं, इंटरॅक्शन होत असतं. Interaction occurs between biotic factors and abiotic factors within an ecosystem. कोणत्याही एका इकोसिस्टम मध्ये बायोटिक फॅक्टर्स मध्ये आणि अबायोटिक फॅक्टर्स मध्ये कंटिन्युअस काय होत असतं, इंटरॅक्शन होत असतं. ठीक आहे. म्हणजे बायोटिक फॅक्टर्स हे डिपेंड करतात अबायोटिक फॅक्टर्सवरती. हे मी तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलं. ही एक इकोसिस्टम आहे. एखादा समुद्र ती सुद्धा एक प्रकारची इकोसिस्टम आहे. एखादं जंगल ते सुद्धा एक प्रकारचं इकोसिस्टम आहे. जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत आणि ऑब्विसली अबायोटिक फॅक्टर्स आहेत. लाईक सॉइल असते, वॉटर असतं. सो बायोटिक फॅक्टर्स पण असतात आणि अबायोटिक फॅक्टर्स पण असतात. सो ती सुद्धा एक प्रकारची इकोसिस्टम आहे. किंवा वाळवंट आहे, वाळवंटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स पाहायला मिळतात. तिथेही तुम्हाला अबायोटिक फॅक्टर्स लाईक सँड पाहायला मिळते, वाळू जास्त पाहायला मिळते, वॉटर पाहायला मिळते थोड्याफार प्रमाणामध्ये. सो बायोटिक फॅक्टर्स अबायोटिक फॅक्टर्स सगळ्या प्रकारच्या इकोसिस्टम मध्ये असतात. सो आय विल टेल यू सम टाइप्स ऑफ द इकोसिस्टम्स. टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स. ठीक आहे. आताच सांगितल्याप्रमाणे एक्झाम्पल म्हणून सांगितलं होतं डेझर्ट इकोसिस्टम. डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये असणारी इकोसिस्टम.
फॉरेस्ट इकोसिस्टीम, एखाद्या जंगलामध्ये आपल्याला जी इकोसिस्टीम पाहायला मिळते, किंवा जर तुम्हाला सांगायचं झालं अजून तर गोड्या पाण्यामध्ये वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात, खाऱ्या पाण्यामध्ये वेगळ्या प्रकारचे. सो आपण म्हणू शकतो फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. त्यानंतर मरीन वॉटर इकोसिस्टीम म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात आपल्याला. मरीन वॉटर इकोसिस्टीम, डेझर्ट इकोसिस्टीम, फॉरेस्ट इकोसिस्टीम, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, मरीन वॉटर इकोसिस्टीम, टुंड्रा, तुम्ही ऐकलं असेल टुंड्रा इकोसिस्टीम. ग्रासलँड, जे ग्रासलँड्स असतात, ग्रासलँड्स इकोसिस्टीम, grassland ecosystem, terrestrial ecosystem. So these are the different types of the ecosystem which you can see. Okay, so ecosystem म्हणजे काय आहे, अगदी सोप्या भाषेमध्ये all plants and animals in a particular area with their surroundings is called as ecosystem. कोणत्याही एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये असणारे प्लांट्स आणि एनिमल्स with their surroundings is called as काय सांगा, ecosystem. So this is the part which we have already studied in the previous standards, but it is necessary to study or to understand this particular chapter. So we have seen that in detail what is meant by ecosystem, what are the different types of the ecosystem, how the interaction takes place between the biotic factors and the abiotic factors, all those things. Okay, so I hope you all have understood this concept. Obviously तुम्हाला हे सगळं notes write down करायचे आहेत, so you have to complete your notes. Okay, first chapter चे notes तुम्ही सगळे लिहिलेले असतील. स्टडी चालू ठेवायचा आहे. वी आर गोइंग टू कंडक्ट एक्झाम व्हेरी सून. ओके, लेट्स सी द नेक्स्ट पार्ट. ओके, लेट्स सी द नेक्स्ट पार्ट. सो वी हॅव टू अंडरस्टँड हाऊ द एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम. कोणत्या इकोसिस्टीम मध्ये एनर्जी कशा प्रकारे फ्लो होते, म्हणजे एका ऑर्गॅनिझमकडे दुसऱ्या ऑर्गॅनिझमला एनर्जी कशा प्रकारे ट्रान्सफर होते, हे आपल्याला सगळं शिकायचं आहे, अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. बट ते करत असताना आपल्याला अगोदर समजून घ्यावे लागतील की ऑर्गॅनिझम्सचे टाइप्स काय, म्हणजे ऑर्गॅनिझम्स कशा प्रकारे क्लासिफाय करता येऊ शकतात आपल्याला अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे आपल्याला एनर्जी फ्लो समजायला सोपं जाईल. यू हॅव टू क्लासिफाय द ऑर्गॅनिझम्स अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन. सो क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आपल्या या पृथ्वीवरती असणारे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन आपण पाहतोय according to mode of nutrition. Classification of living organisms according to the mode of nutrition. म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन वरनं, मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे समजलं का बंदा, म्हणजे त्यांना त्यांचं फूड कुठनं मिळतं याच्या आधारे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला काय करणार आहोत सांगा, क्लासिफाय. हाऊ दे ऑब्टेन देअर फूड, दिस इज द क्रायटेरिया टू क्लासिफाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपण क्लासिफाय करतोय, पण कशाच्या आधारे, की त्यांना त्यांचं फूड कशा प्रकारे मिळतं, कुठून मिळतं याच्या आधारे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत. सो फर्स्ट टाइप जो आहे तो आहे प्रोड्युसर्स. फर्स्ट टाइप जो आहे काय सांगा, प्रोड्युसर्स. सो अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन, प्रोड्युसर्स प्रोड्यूस देअर ओन फूड. हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तो आपण असं म्हणू शकतो, दे प्रोड्यूस देअर ओन फूड थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. बघा, हे जे असतात प्रोड्युसर्स, हे त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि कोणत्या प्रोसेसच्या माध्यमातून सांगा, फोटोसिंथेसिस. मराठीमध्ये आपण याला म्हणतो प्रकाश संश्लेषण. प्रकाशाच्या आधारे म्हणजे सनलाईटचा यूज करून हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि प्रोड्युसर म्हणजेच प्लांट्स. आपल्या या पृथ्वीवरती फक्त आणि फक्त प्लांट्सच स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो प्लांट्स, प्रोड्युसर्स. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, प्रोड्युसर्स. आणि ह्याचं एक्झाम्पल आपल्याला इथे देता येऊ शकतं,
प्रोड्युसर्स, ते म्हणजे काय, प्लांट्स. कारण प्लांट्सच फक्त स्वतःचं अन्न काय करू शकतात, स्वतः तयार करू शकतात. कोणत्या प्रोसेसच्या माध्यमातून, फोटोसिंथेसिस. आता खूप वेळा फोटोसिंथेसिस येते. आय विल टेल यू द फोटोसिंथेसिस. चलो, फोटोसिंथेसिस म्हणजे काय हे शिकून टाकतो तुम्हाला. चला पहा, तुम्हाला प्लांट्स आहेत ना, प्लांट्सकडे क्लोरोफिल नावाची पिगमेंट असते. क्लोरोफिल नावाची काय असते, पिगमेंट. त्यामुळे प्लांट्सला ग्रीन कलर येतो. क्लोरोफिल नावाच्या पिगमेंटमुळे प्लांट्सला कोणता कलर येतो, ग्रीन. ती क्लोरोफिल पिगमेंट काय करते, सनलाइट कॅप्चर करते. लक्षात घ्या, व्हॉट आय एम टेलिंग. सनलाइट कॅप्चर करते आणि ही सनलाइट यूज करून ते जे प्लांट्स आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे फूड प्रोड्यूस करतात. आता हे कसं करतात पाहूया. सर्वांना माहिती आहे, प्लांट्स जे असतात ना, प्लांट्स ते रूट्सच्या माध्यमातून काय आतमध्ये घेतात, वॉटर आतमध्ये घेतात, H2O. पाणी हे त्यांचं अन्न आहे, आपल्या सर्वांना माहिती. फक्त पाणी घेतात झाडं. पण त्यांना लीव्स असतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लीव्स, पानं. आणि पानांना छोटे छोटे होल्स असतात, छिद्र. त्याला आपण म्हणतो स्टोमॅटा और स्टोमॅटल ओपनिंग्स. पानांना काय असतात, छोटी छोटी होल्स असतात, छिद्र. त्यांना आपण म्हणतो स्टोमॅटा. नोट करून ठेवू शकता, त्यांना आपण म्हणतो स्टोमॅटा. त्या स्टोमॅटामधनं आतमध्ये घेतलं जातं कार्बन डायऑक्साईड. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ऐकलं असेल, झाडं ऑक्सिजन बाहेर टाकतात, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात. आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. माहिती आहे सर्वांना हे. मग झाडं काय करतात, कार्बन डायऑक्साईड आत घेतात, पण कुठनं, लीव्स मधनं. कुठं, लीव्स मधनं. सो झाडांनी काय काय आतमध्ये घेतलंय, पाणी रूट्स मधनं, कार्बन डायऑक्साईड लीव्स मधनं, थ्रू द स्टोमॅटो ओपनिंग्स. थ्रू द स्टोमॅटो ओपनिंग्स म्हणजे तिथं स्टोमॅटा असतात, त्या स्टोमॅटाच्या माध्यमातून हे काय करतात सांगा, चला पटकन, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हेरी इम्पॉर्टंट, प्लांट्सकडे क्लोरोफिल नावाची पिगमेंट असते. कोणती पिगमेंट असते, क्लोरोफिल. आणि ह्या क्लोरोफिलमुळे प्लांट्स काय करू शकतात, सनलाइट ऍब्झॉर्ब करू शकतात. सनलाइट ऍब्झॉर्ब करू शकतात म्हणजे थोडक्यात एनर्जी ऍब्झॉर्ब केली. हीच एनर्जी सगळ्यांना मिळणार आहे, म्हणून लक्षात ठेवा, हीच एनर्जी सगळ्यांना मिळणार आहे. ही एनर्जी जी आहे ना, सनकडनं आलेली एनर्जी कुणी ऍब्झॉर्ब केली, क्लोरोफिल पिगमेंटने. बर, आता लक्षात घ्या, ही एनर्जी वापरली जाते, हा जो पाणी आहे आणि हे जे कार्बन डायऑक्साईड आहे यांचे रिएक्शन करण्यासाठी. या दोघांची रिएक्शन होते. हे 6 मोल्स ऑफ वॉटर घ्या, 6 मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड घ्या, म्हणजे आपल्याला बॅलन्सिंग करायचं. ऑब्विसली आपण जो पर्टिक्युलर प्रोडक्ट दाखवणार आहोत, तयार होताना, त्यासाठी हे गरजेचं आहे. ह्यांच्या दोघांची रिएक्शन होते आणि तयार होतं C6H12O6. हे आहे ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे फूड आहे प्लांट्सचं. सगळ्या प्लांट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स फॉर्म होतात, पण मेनली फॉर्म होतो ग्लुकोज. अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आपल्याला फॉर्म झालेले पाहायला मिळू शकतात, पण मेनली फॉर्म काय होतो सांगा, ग्लुकोज होतो, ग्लुकोज. सो हे आहे वॉटर, हे आहे कार्बन डायऑक्साईड, हे आहे वॉटर, हे काय आहे कार्बन डायऑक्साईड. यांची केमिकल रिएक्शन झाली कुणाच्या प्रेझेन्स मध्ये, क्लोरोफिल पिगमेंटच्या प्रेझेन्स मध्ये. आणि कोण लागलं होतं त्यासाठी, सनलाइट लागली होती. इथं लक्षात सर्वांच्या. बर, मग आता सनलाइट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्स मध्ये यांची रिएक्शन झाली आणि हे ग्लुकोज तयार झालं. कार्बोहायड्रेट आहे हे, काय आहे, कार्बोहायड्रेट. यांच्याकडे एनर्जी असते, यांच्याकडे काय असते, एनर्जी. आता तुम्हाला सर एनर्जी कुठे स्टोअर आहे, तर हे खूप मोठा मॉलिक्यूल दिसतोय की नाही तुम्हाला, 6 कार्बन आहे, 12 हायड्रोजन्स आहेत, 6 ऑक्सिजन आहेत, आणि ते सगळे एकमेकांना लिंक आहेत ना. मग ते जे लिंक झाले ते बॉन्ड लिंक झाले. कशा लिंक झाले, बॉन्ड. आणि त्या बॉन्ड मध्ये एनर्जी स्टोअर असते. याच्यात असणाऱ्या बॉन्ड्स मध्ये, केमिकल बॉन्ड्स जे असतात त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर असते. सो हे आहे तुमचं ग्लुकोज. लक्षात घ्या, बॅलन्सिंग बघा इथे कसं आहे, 6CO2 आणि 6H2 आहे. मोजायचे, साइडने 12 हायड्रोजन, हे 12 हायड्रोजन गेले इथे, 6 ऑक्सिजन आहेत आणि हे साइडने 12, 18 ऑक्सिजन. इथे आपण 6 ऑक्सिजन दिले, कार्बन 6 आहेत, 6 लिहून टाकले. सो हायड्रोजन संपले, कार्बन संपले, फक्त ऑक्सिजन राहिले 12 ऑक्सिजन
ऑक्सिजन्स म्हणजे 6O2. 12 ऑक्सिजन्स म्हणजे काय 6O2. आणि अशा प्रकारे ते काय बाहेर टाकतात ऑक्सिजन. आठवलं का प्लांट्स कशा प्रकारे बाहेर टाकतात ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साइड घेतला आणि तयार काय झाला ऑक्सिजन तयार झाला. ही जी कंप्लीट प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणायचं फोटोसिंथेसिस. बॅलन्सिंग बघू शकता तुम्ही. हे ऑक्सिजन 6 आहे आणि हे 12 12 6 18. हे बघा 6 हे 6 गुणे 12 12 6 18. हे कार्बन 6 होते 6 आहे. हायड्रोजन 6 गुणे 12 होते 12 आहे. आणि हे फूड आहे प्लांट्स. हे फूड ते सगळ्या पार्ट्सला देतात आणि त्यांच्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवतात. तेच आपण खातो आणि आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणून प्रोड्युसर्स खूप इम्पॉर्टंट आहे. कारण प्रोड्युसर्स हे फूड प्रोड्यूस करतात त्यांचं आणि तेच इतरांना देतात आणि त्यामुळे इतरांना एनर्जी मिळते. पण बेसिकली एनर्जी कुणापासून आलेली आहे लक्षात घ्या. कुणापासून आलेली आहे सनलाईट. आणि ती एनर्जी याच्यामध्ये स्टोअर्ड आहे ग्लुकोजमध्ये. जेव्हा आपण ग्लुकोज खाता ना ग्लुकोज तर त्या ग्लुकोजपासून एनर्जी मिळते. बऱ्याचदा तुम्ही बिस्किट्स वगैरे खा त्याच्यामध्ये ग्लुकोज असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स खाता. फ्रुट्स गोड लागतात की नाही तर त्याच्यामध्ये ग्लुकोज असतं. जे स्वीट आहे ना नॅचरली जे स्वीट आहे तुम्ही चिक्कू खा तुम्ही मँगोज खा हे नॅचरली स्वीट्स कशामुळे असतात तर कार्बोहायड्रेट्स असतात त्याच्यामध्ये जनरली ग्लुकोज वगैरे प्रेझेंट असतात. समजलंय का. आपण काय पाहतोय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन बरोबर. त्याच्यामध्ये पहिला काय सांगायचं पटकन प्रोड्युसर्स. इज इट क्लिअर. आता प्रोड्युसर्स नंतर दुसरा जो टाइप आपल्याला पाहायला मिळतो तो आहे कन्झ्युमर्सचा. कोणता टाइप पाहायला मिळतो कन्झ्युमर्सचा. कन्झ्युमर्स हे डायरेक्टली प्रोड्युसर्सवर डिपेंड असतात. म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. दे डिपेंड्स अपॉन द अदर ऑर्गॅनिझम्स आणि मेनली प्रोड्युसर्स. दे ऑब्टेन देअर फूड from other organisms. They obtain their food from other organisms. ते काय करतात त्यांचं अन्न बाकीच्या ऑर्गॅनिझम्स पासून काय करतात मिळवतात. येथे लक्षात सर्वांच्या. सो दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम्स. कोण कन्झ्युमर्स. म्हणून त्यांना आपण म्हणतो कन्झ्युमर. ग्राहक मराठीमध्ये कन्झ्युमरचा अर्थ होतो. म्हणजे जे दुसऱ्याकडून काहीतरी घेतात त्यांना म्हणायचं कन्झ्युमर्स. हे कन्झ्युमर्स म्हणजे काय करतात इतरांकडून फूड घेतात. सगळे येणार याच्यामध्ये सगळे ऑल टाइप्स ऑफ कन्झ्युमर्स. पार अगदी आपण जे गवत खाणार आहे त्यांच्यापासून तर लायन टायगर पर्यंत सगळे कन्झ्युमर्स. ठीक आहे. अगदी ग्रास हॉपर घ्या फ्रॉग घ्या स्नेक घ्या टायगर घ्या लायन एलिफंट एक्सेट्रा सगळे जे इतरांकडून फूड मिळवतात त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो सांगा कन्झ्युमर्स असं म्हणतो. म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. दे आर कॉल्ड एज कन्झ्युमर्स. दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द अदर ऑर्गॅनिझम्स. दुसऱ्यांपासून ते स्वतःचं अन्न मिळवतात. ते काय तयार करू शकत नाही. बेसिकली ते प्रोड्युसर्स पासून मिळवतात. Now, next one. See, third type that is saprophytes. Third type जो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा तो काय सांगायचा पटकन सॅप्रोफाइट्स और सॅप्रोट्रॉप्स. आपण त्यांना म्हणू शकतो सॅप्रोट्रॉप्स. सॅप्रोफाइट्स और सॅप्रोट्रॉप्स म्हणजे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या डेड बॉडीज वरती फीड करतात. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या डेड बॉडीज खातात. हे फीड ऑन डेड बॉडीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और ग्रो ऑन द डेड बॉडीज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो आपण. बरोबर की नाही. हे काय करतात फीड ऑन द डेड बॉडीज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्यांच्यावरती ग्रो करतात. लाईक फंगस ऑल टाइप्स ऑफ द फंगस. एक्झाम्पल ऑल टाइप्स ऑफ द फंगस. मशरूम वगैरे पाहिजे का तुम्ही सर्वांनी. मशरूम हे सॅप्रोफाइट आहे म्हणजे सॅप्रोट्रॉप्स आहे. ज्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या डेड बॉडीज असतात किंवा
त्यांच्या बॉडीमधून बाहेर पडलेले काही पार्ट्स असतात, एक्सक्रिटरी पार्ट असतील, त्याच्यावर हे ग्रो होत असते. समजते. तिसरा टाइप आपण शिकलो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा. अँड लास्ट वन, व्हेरी इम्पॉर्टंट वन, डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स काय करतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या डेड बॉडी डिकम्पोज करतात. Decompose the dead bodies. Living organisms. आता तुम्हाला डिकम्पोज करून होतं काय? डिकम्पोज केल्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असणारी बरीचशी एनर्जी ही रिलीज केली जाते परत ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा सॉइलमध्ये सोडली जाते. म्हणून यांचं काम खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर काय झालं असतं, आपल्या बॉडीमध्ये जेवढी एनर्जी आहे आपली डेथ झाल्यानंतर ती तशीच राहिली असती बॉडीमध्ये, ती परत आपल्या सराउंडिंगला देण्याचं काम कोण करतात सांगा? डिकम्पोजर्स करतात. आहे की नाही? एक्झाम्पल्स, ऑल टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. All types of the microorganisms. Is it clear? So हे झाला लास्ट टाइप, दॅट इज डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स मध्ये काय होतं? डिकम्पोज हे डेड बॉडीज डिकम्पोज करतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या, आणि त्यांच्या बॉडीमध्ये असणारे इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स हे परत रिलीज करतात सॉइलमध्ये, परत रिलीज करतात ॲटमॉस्फिअरमध्ये. सो एनर्जी फ्लो तिथे स्टॉप होत नाही. हे तर स्टॉप झाला असतं डेथ नंतर, ते सायकल कंटिन्यू राहतं. त्याचं कारण आहे कोण सांगा? डिकम्पोजर्स. ओके. सो अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन शिकलो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं 4 टाइप्स मध्ये: प्रोड्युसर्स, कंझ्युमर्स, सॅप्रोफाइट्स अँड डिकम्पोजर्स. आता आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये कंझ्युमर्सचे टाइप्स पाहिजे. टाइप्स ऑफ कंझ्युमर्स. देयर आर मेनी टाइप्स ऑफ द कंझ्युमर्स which we are going to see in the next lecture. I hope you all have understood what we have studied in the today's lecture. Obviously सगळ्या नोट कंप्लीट करायचे आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये we are going to see the types of the consumers. Okay, so we are going to stop here. In the next lecture we will see the types of consumers. Thank you.